मंचर शहरातील उपजिल्हा रुग्णालयाची वीज बिल थकबाकीमुळे वीज वितरण कंपनीने वीज तोडल्याने गोरगरीब रुग्णांना झालेल्या त्रासाबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे जिल्हा संघटक ॲडव्होकेट अविनाश रहाणे, संतोष गावडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका महिला आघाडी प्रमुख सुरेखा निगोट, मंचर महिला आघाडी प्रमुख सुवर्णाताई डोंगरे, शिव अल्पसंख्याक सेनेचे जिल्हा प्रमुख कमर अली मनियार, राजू सोमवंशी, विजय जाधव, महेश घोडके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। तसेच काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू इनामदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश अण्णा निगोट हेही उपस्थित होते। वितरण कंपनीचा गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारचा निषेध असो। पेशंट चालू आहे, डायलिसिसवर पेशंट चालू आहे, जनरेटर आयसीयू मध्ये पेशंट आहे, एनआयसीयूला पेशंट आहे, याच्यामध्ये चालू आपण गरम झालं का ते जाळायला संपलाच विषय ना। या विभागाचं हे कोणी मी त्याला रिक्वेस्ट करतोय आरोग्य मला पोलिसांना कळवलं, पोलीस आले आम्हाला सांगून निघून गेले आणि आता मला म्हणतात तिकडे या तुम्ही त्याला अहो इथं ग्रामीण रुग्णालयाची लाईट तोडलेली आहे। इथं पेशंट व्हेंटिलेटरवर आहेत, काही डायलिसिस वगैरे चालू आहेत, लहान मोठे आहेत आणि लाईट कट केलेली आहे। आता तुमच्या काय प्रॉब्लेम आहेत ते आम्हाला माहीत नाही, फक्त इथं या ठिकाणी आता सुरू झालं पाहिजे लाईट तातडीने, एकदम अर्जंट झालं पाहिजे, कारण इथं खूप लोक गोळा झालीत आणि त्याचा फार प्रॉब्लेम होईल। महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत, शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि सगळे राष्ट्रवादी, लगेच तातडीने चालू करा, हे दिसलं पाहिजे लगेच रिझल्ट। मी इथंच थांबतो मी। ओके अरे लहान मुलांची पेशंटचे ऑक्सिजनवरचे सगळ्यांचे आणि लोक इथं ग्रामीण म्हणजे उपरुग्णालयात येतात, ते काय पैसे खूप आहेत म्हणून येत नाही ना, गोरगरिबांचे सगळे येत ना सगळे, आणि तुम्ही त्यांच्या जीवाशी खेळायला लागले तर ते चालणार नाही। आणि शासन कुणाचं आहे? शासन आता युतीचं आहे ना, आणि नुसत्या जाहिराती चालू आहेत टीव्हीला, याला त्याला पेपरला नुसत्या जाहिराती चालू आहेत। सर्व मोठा या ठिकाणी मोठं आंदोलन करू, या एमएससीबीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली जाईल। तो त्याचं युनिव्हर्सिटी हे वेगळं आहे, मेन आयसी या बाजूला आहे, त्याचं त्या बाजूला आहे त्याचा काय केला ना कन्फर्म, आता जाऊन लोक बंद झालाय, बंद म्हणजे पेशंट एकही प्रोसिजर किंवा सर्जरी होत नाही, तेच सांगायचं होतं मला यांना। त्यांना घेऊन नाही वरती आपण कसं घेऊन जायचं, त्यांना जर आपला विश्वास नसेल प्लास्टर ऑफिसरवर तर ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलते, आणि त्यांना बंद करायचं असेल तर मला नियमानुसार एफआयआर दाखल करावं लागेल, इन्फॉर्मेशन पोलीस डिपार्टमेंटला द्यावी लागेल। इथं जो गोंधळ होईल त्याला जबाबदार एमएससीबी राहील। ऐकून घ्या पहिले, बोला बोला। 51 लाख रुपये थकलेले, अरे ते आम्हाला हे बघा, आम्ही जे आता जे उत्तर मी तुम्हाला देतोय म्हणजे जे ते आमच्या वरिष्ठांनी मला जे दिले तेच तुम्हाला उत्तर देतोय। आमचा निधी ज्या वेळेस येईल 31 मार्चच्या आतमध्ये निधी पडत असतो, तो निधी आल्यानंतर तुमच्याकडे आम्ही 31 मार्चच्या आत तुमच्याकडे पास करत आहे, वर्ग केला जाईल, पण तो निधी पडल्यानंतर, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की निधी येणार आहे, वाटलंच तर तुम्ही आता जॉईन करा, आमचे सर आता थोड्या वेळात तिकडची मीटिंग संपोचतील असते, आता त्यांच्याशी समक्ष बोला, तुम्हाला तुम्ही लिखित उत्तरामध्ये आम्ही तुम्हाला लिखित उत्तर देऊ की यावेळेस आम्ही देऊ। महत्वाचं आहे, 2 विभागामधला हा विषय आहे, शासनाचे विभाग आहे, हे आधी व्हायला पाहिजे होतं ना, बरोबर आहे तुमचं। मी डिपार्टमेंटला बोलवलं तेव्हा हा विषय ऐका
ह्यांचं म्हणणं काय आहे की त्यांच्याकडे आपल्या विभागामार्फत कुठलेही जसं जर कळवलं असतं आम्हाला, ह्यांचं म्हणणं आहे की अरे पण मी बोलतो ना सर. अधिकारी म्हणून काम करता का तुम्ही? नाही ऐका ना, दोन विभागामध्ये माझं म्हणणं काय, हे एमएससीबी बद्दल आहे ना बोललं ना, त्यांच्या गुन्हे दाखल करायची कामं चालतात. मी इथे जाहीर आरोप करतोय की या ठिकाणी जे अधिकारी वीज वितरण कंपनीचे असतात यांच्या सगळ्या मालमत्तांची चौकशी करायला पाहिजे. कारण हे ज्या पद्धतीने कारभार करतात आणि ज्या पद्धतीने लोकांना त्रास देतात, आज हा विषय एक वैयक्तिक लाभधारकाचा विषय नाहीये, गोरगरीब जनतेचा विषय हा. आणि तिथं जर तुम्ही कायदे आणि हे सगळं जर लक्षात आणलं तुम्ही काय निर्णय घेणार? यांची 2 बिल आहेत, 52 लाखाची आहेत. विषय मिटवा, व्यक्तिगत नका आरोप करू. आज मंचर उपजिल्हा रुग्णालयाची वीज विद्युत मंडळाने अचानकपणे तोडली. त्या ठिकाणी 100हून अधिक रुग्ण त्या ठिकाणी आपले आरोग्याची सेवा त्या ठिकाणी घेत होते. अनेक रुग्ण हे ऑक्सिजनवर होते, कोणी व्हेंटिलेटरवर होतं, काहींचं डायलिसिस चालू होतं. काही आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी बाळंतपणासाठी त्या ठिकाणी आल्या होत्या. आणि अशा वेळी सुमारे 1.5 ते 2 तास विद्युत मंडळाने अचानकपणे वीज बंद केल्यामुळं त्या ठिकाणी जनरेटरवर त्या ठिकाणी वीज चालू करावी लागली. परंतु ICU किंवा ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, डायलिसिस ह्या गोष्टी या जनरेटरवर व्यवस्थित चालत नाहीत आणि त्याच्यामुळं अनेक रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचं काम या विद्युत मंडळाने केलं. त्यानंतर आम्हाला असं कळालं की वीज वितरण कंपनीचं बिल त्या ठिकाणी थकलेलं आहे आणि त्यामुळे ती वीज त्यांनी कट केली, तोडली. परंतु मला एक सांगायचंय की राज्यामध्ये जे आता सरकार गद्दारी करून सत्तेवर बसलेलं गोष्ट आणि जाहिराती TV आणि माध्यमांच्या इतर पेपरच्या माध्यमातून दिल्या जातात. परंतु गोरगरीब माणसाच्या जीवाशी खेळणारं वीज मंडळ हे राज्य सरकारचंच आहे की अन्य सरकारचं आहे याचाही त्या ठिकाणी विचार व्हावा. गोरगरीब रुग्ण ही जिल्हा रुग्णालय असेल, उपरुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल, त्या ठिकाणी रुग्णसेवा घेण्यासाठी येत असतात. जर त्यांच्याकडे पैसे असते तर ते खाजगी रुग्णालयात गेले असते. परंतु या ठिकाणी सर्वसामान्य माणसांची, अतिशय गोरगरीब कुटुंबातील माणसं, महिला भगिनी, लहान बालकं त्या ठिकाणी उपचार घेत असतात आणि ती उपचार घेत असताना अचानकपणे असं वीज कनेक्शन तोडणं, विद्युत कनेक्शन बंद करणं हे अतिशय नालायकपणाचं, नादानपणाचं लक्षण आहे. खरं म्हणजे माणूस म्हणून, अधिकारी तो कोणीही असो, तो कोणतीही सत्ता कोणाची असो, पण माणूस म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काळजी घेणं गरजेचं असताना निर्दयपणानं वीज बंद करण्याचं काम या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्यांना तात्काळ निलंबित करावं अशा पद्धतीची मी मागणी केली. मी स्वतः माझ्या शिवसैनिकांसह, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व शिवसैनिकांसह, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते पदाधिकारी होते, काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष त्या ठिकाणी होते. आम्ही सर्वांनी मंडळींनी महाविकास आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी जबरदस्त असं निदर्शनं केली आणि विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी येण्यास भाग पाडलं, जबरदस्तीनं त्या ठिकाणी भाग पाडलं. आणि यापुढं जर असं जर गोरगरिबांच्या बाबतीत घडलं तर महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र निदर्शनं, आंदोलनं करण्यात येतील याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. मी डॉक्टर शिवाजी जाधव, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय मंचर. आज दिनांक 21/3/2023 रोजी दुपारी 12:50 रुग्णालयाच्या थकीत वीज बिलामुळे रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. साधारणतः 1.5 तास वीज पुरवठा एकूण खंडित होता. रुग्णालयामध्ये एकूण 84 रुग्ण दाखल होते आणि OPD साधारणतः 250च्या आसपास आज OPD झालेली होती. नंतर स्थानिक पदाधिकारी, पोलीस प्रशासन. नाही, तुम्हाला त्यांनी पूर्वसूचना दिली नव्हती की बाबा तुमचं वीज बिल थकीत आहे, तुम्ही वीज बिल भरा? हो. मग काय प्रॉब्लेम आले? वीज बिल त्याची ग्रँट मिळण्यासाठी आम्ही वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयाचे फॉलोअप केलेला आहे आणि जेवढी ग्रँट आपल्याला मिळाली ती आपण ते वेळोवेळी भरलेली आहे. मग ज्यावेळेस वीज पुरवठा खंडित केला त्यावेळेस मग तुम्ही बाकीची दुसरी यंत्रणा कशी अवेलेबल केली? आमच्याकडे 2 जनरेटर आहेत. हो. त्यामुळे दोन्ही जनरेटर तात्काळ सुरू करून रुग्णांची गैरसोय तशी झालेली नाही.
डायलिसिसचे रुग्ण आणि जे आंतररुग्ण होते ऑक्सिजनवर किंवा काही त्यांची तशी काही गैरसोय झालेली नाही. साधारण किती रुग्ण होते या ठिकाणी? 84 रुग्ण ॲडमिट होते. 84 रुग्ण ॲडमिट. आणि मग नंतर पूर्ववत कसं केलं त्यांनी? त्यांनी साधारणतः 1 वाजून 2च्या दरम्यान त्यांनी वीज पुरवठा परत सुरळीत केला. स्थानिक नेत्यांची काय मदत झाली? स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मदत केली. RKSचे जे आमच्या रुग्ण कल्याण समितीचे जे पदाधिकारी असतात हो. त्यांची आम्ही तात्काळ मदत घेतली पहिल्यांदा. आता भविष्यात काय अडचणी आल्यास परत पुन्हा असं प्रसंग निर्माण झाल्यास? नाही, आता आम्ही वरिष्ठ कार्यालयाला लवकरात लवकर ग्रँट प्राधान्याने मिळावी अशी विनंती केलेली आहे आणि तसा पत्रव्यवहार करत आहोत. आणि ग्रँट मिळेल असं आम्हाला आश्वासन वरिष्ठ कार्यालयाकडून मिळालेलं आहे. ती ग्रँट आली की आम्ही लगेच ते वीज बिल भरून अशी परिस्थिती होणार नाही याची दक्षता घेऊ. माता रुग्णालयाची सेवा पूर्ववत झालेली? हो. मी पॉइंट ऑफ ऑर्डर रेज करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. धारावीच्या मानाने माझा प्रश्न उपमुख्यमंत्री महोदय फार छोटासा प्रश्न आहे. पुणे जिल्ह्यातल्या मंचर तालुका आंबेगाव या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटर आहे. आज तिथं 100पेक्षा जास्त क्रिटिकल पेशंट आहेत आणि अशा ठिकाणी आत्ता 1 तासापूर्वी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तिथला वीज पुरवठा खंडित केलेला आहे. लोक रस्त्यावर आलेले आहेत, व्हेंटिलेटरवर आहे, डायलिसिस चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत. अशा वेळेला माझे एक तर तो वीज पुरवठा तत्काळ आपण जोडणार का आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेले आहे त्याला तत्काळ निलंबित करणार का? नाही, लगेच याची माहिती घेण्यात येईल आणि वीज जोडणी तर तत्काळ देण्यात येईल. कोणी जाणीवपूर्वक जर त्या ठिकाणी चूक केली असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. लक्षवेधी क्रमांक